देशात प्रथमच 7 गावे गर्भाशयाच्या कॅन्सरने मुक्त झाल्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा खासदार अमर काळे यांच्या पुढाकारातून गाठण्यात आला आहे. समुद्रपूर तालुक्यात राबविण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेमुळे 12 गावांपैकी 7 गावे गर्भाशयाच्या कॅन्सरने मुक्त झाली आहेत. या कार्यासाठी योगदान दिलेल्या सरपंच, पदाधिकारी, अधिकारी यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला आहे. सांगताना आणि या वर्धा लोकसभेचा खासदार म्हणून हे बोलताना मनापासून या ठिकाणी अभिमान होतोय की वर्धा लोकसभा मतदारसंघातले 7 गावं, ज्याच्यामध्ये कवठा, किन्ही, निंबा, आरंभा, करूर, पावनगाव आणि नारायणपूर हे 7 गावं देशातले पहिले सर्वायकल कॅन्सर फ्री गाव म्हणून आज आपण या ठिकाणी शासनाने सुद्धा, सरकारने सुद्धा जे काम घ्यायच्या आधी ज्या कामाची सुरुवात आपण केली ते कामं आज ते 7 गाव या ठिकाणी आपण फ्री केलेले आहेत. आणि पुढचं आमचं टार्गेट आम्ही ज्या पद्धतीनं पहिले बोललो होतो की आम्हाला पहिला तालुका आपल्या जिल्ह्यातला जो फ्री करायचा आहे तो समुद्रपूर आहे. त्याची सुरुवात झाली, 7 गाव फ्री झाले. पुढच्या गावाची आता पुन्हा वॅक्सिनेशन त्यानिमित्तानं पुढं चालू होणार आहे. परंतु हे काम सोपं नव्हतं आणि ग्राउंडवर काम करणारे जे सर्व लोक आहेत ज्यांची नावं मी या ठिकाणी घेतले, यांनी प्रचंड मेहनत आणि खूप कष्ट या सर्व लोकांनी ग्राउंडवर घेतले. आमचा रोल फार मर्यादित होता. आम्ही फक्त प्रोग्राम हा इथं घेतला पाहिजे, असं केलं पाहिजे इथपर्यंत मर्यादित होतो. परंतु लस देताना, वॅक्सिनेशन करताना ज्या अडचणी येत होत्या त्या ज्या फेस केल्या त्या सर्व ज्या ग्राउंडवरच्या आमच्या टीम्स आहेत त्यांनी त्या फेस केल्या. आणि जेव्हा हे सुरुवात झाली त्यावेळेला खूप गैरप्रचार आमचा त्या गावांमध्ये होत होता. आणि प्रामुख्यानं एक गोष्ट सर्वांना सांगण्यात होती की बिलकुल लस घ्यायची नाही. ही लस घेतली तर तुम्हाला मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही लस घेतली तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येईल, तुम्हाला मुलगा मुलगी होणारच नाही. अशा पद्धतीचा जो हा प्रचार होता, हा प्रचार खूप जास्त पद्धतीनं ग्राउंडवर चालला. मग त्याच्यात राजकारण आलं. मग काही लोकांनी त्याच्यातही राजकारण करून कशा पद्धतीनं हा प्रोग्राम फेल करता येईल त्याचे प्रयत्न झाले. परंतु तरी सुद्धा म्हणूनच म्हणतो की अतिशय मोठ्या अडचणी आल्या. आणि तुम्हाला मुलगा मुलगी लग्नानंतर होणारच नाही हे जर सांगितलं तर कोणाचे आई वडील हे घाबरणार. परंतु त्याही परिस्थितीमध्ये त्या सर्वांना कन्व्हिन्स करण्याचं काम आमच्या सर्व या आमच्या भगिनींनी या ठिकाणी केलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि देशामध्ये एक असं काम आपल्याला करायचं आहे की देशातलं ते पहिलं काम आहे आणि आपल्याला एक तालुका हा पूर्ण सर्वायकल कॅन्सर फ्री म्हणून करायचा आहे. त्यावेळेला कोणता तालुका आपण घेतला पाहिजे आणि काय तुम्ही करू शकता हे तिने मला विचारलं. त्यावेळेला दीपिकाला मी सांगितलं की आपण असं करू की आमच्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय शेवटच्या टोकावरचा तालुका आहे समुद्रपूर तालुका. थोडा छोटा आहे आणि आपण नव्याने सुरुवात करतोय, त्यामुळं हा तालुका आपण घेतला पाहिजे. आणि आमचं ठरलं आणि त्यानिमित्तानं आम्ही समुद्रपूर तालुक्याची निवड केली की हा तालुका देशातला पहिला सर्वायकल कॅन्सर फ्री तालुका म्हणून आम्हाला डिक्लेअर. फंडिंग असतं आणि फंडिंगच्या शिवाय ह्या गोष्टी शक्य होत नाही. त्यामुळं सर्वात पहिले मी मॅनकाइंड फार्माचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो या जिल्ह्याचा खासदार म्हणून की तुम्ही तुमच्या CSR फंड मधून जो आपने फंडिंग हमें किया ये नोबल कॉज के लिए, उसके लिए मैं तहे दिल से हमारे पूरे जिले के लोगों के मैं आपका यहाँ पे तहे दिल से आभार मानता हूँ. आणि पुढे सुद्धा आगे भी आपकी मदद इस नोबल कॉज में हमें रहेगी, ऐसी मैं अपेक्षा आपसे करता हूँ. और आपकी जो कंपनी है एज पर माय नॉलेज देशातली 3rd नंबर की बड़ी फार्मास्यूटिकल कंपनी आपकी है मैनकाइंड फार्मा. और लगभग 19,000 कर्मचारी आपके ऑल ओवर कंट्री में हैं एज पर माय नॉलेज, इफ आई एम नॉट रॉन्ग. तर एक मोठी कंपनी आपली आहे. और आप जो आज यहाँ पे आए हैं शीतल जी, ये राष्ट्रपिता महात्मा गांधी की कर्मभूमि.
मैं आपको यहाँ पे जिले के खासदार के नाते से फिर से एक बार, आज आपको तुरंत दिल्ली जाना है, आज आपके पास वक्त नहीं है, लेकिन एक बार मैं फिर से आपको इन्वाइट करता हूँ कि एक बार आप वक्त निकाल के आइए। यहाँ पे सेवाग्राम है, सेवाग्राम में महात्मा जी का आश्रम है, आप एक बार वहाँ पे भी विजिट कीजिए। और महात्मा जी का बहुत सा वक्त उन्होंने ये आश्रम में गुजारा है, इसलिए महात्मा, ये जो वर्धा है, ये महात्मा गांधी जी की, राष्ट्रपिता महात्मा गांधी की कर्मभूमि है। और मैं ऐसा समझता हूँ कि इतना बड़ा कंट्रीब्यूशन जब आपका इस देश के लिए है, तो मैं ऐसा समझता हूँ कि जो राष्ट्रपिता ने हमारे देश को आजादी दिलाने में जो बहुत बड़ी भूमिका निभाई है,